वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. गंमत असते माणसाच्या आयुष्यामध्ये हा योग खूप कमी येतो. आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात. शाळा संपल्यानंतर 20, 22, 25 वर्षानंतर पुन्हा भेटायचं आणि पुन्हा एकदा सेलिब्रेट करायचं. तो काळ असा होता जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो आणि आता आपली मुलं शाळा कॉलेजला जातात. पण तरीसुद्धा शाळेमधले मित्रमैत्रिणी भेटणं आणि पिकनिकला जाणं याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तो तुम्हाला मिळतो, तुम्ही खूप लकी आहात. कसं असतं ना की गंमतच आहे की माणूस पैशानी वयानी कितीही मोठा झाला ना तरीसुद्धा रस्त्याने जात असताना अचानक जेव्हा त्याला त्याची शाळा दिसते तेव्हा तो ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी स्लो कर, आणि ती शाळेची इमारत माणूस डोळे भरून बघतो. ते मैदान ज्या ठिकाणी उभं राहून आपण कधीतरी प्रार्थना म्हटली होती, समूह गीत म्हटलं होतं वगैरे वगैरे, आणि मग ते दिवस आठवतात. एकदा 10वी झाली ना मग काही जण कॉलेजला जाणार, कोणी इंजिनिअरिंगला जाणार, कोणी डिप्लोमा, कोणी जॉब करतं, कोणी बिझनेस करतं, आणि मग सगळे आपण असे विखुरतो आणि मग कोणाचा कॉन्टॅक्ट राहत नाही. मग असं फेसबुक वगैरे आजकाल सोशल नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळे पुन्हा एकदा कोणतरी ते इनिशिएटिव्ह घेतं आणि सगळ्यांची लिंक लागते आणि पुन्हा एकदा भेटणार ह्या नुसत्या कल्पनेनेच आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो. आजकालचं स्कूल लाईफ हे आपल्यासारखं नव्हतं. आपली शाळाच वेगळी होती. वेळेनुसार सगळं काही बदललं, पण आपल्या शाळेचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. तो बेंच, त्या बेंचवर बसून आपण लिहिलेली उत्तरपत्रिका, लाल मार्किंगमध्ये मिळणारे मार्क, आपल्यापेक्षा दुसऱ्याला किती मार्क मिळाले ह्याच्यामध्ये असणारी आपली उत्सुकता, आपल्या आयुष्यात शाळेमध्ये असताना होतं तरी काय, समास, लसावी, मसावी, पायथागोरस, अमिबा आणि कधी न सुटणारा एक ग्रह, आणि तो म्हणजे न्यूटन. आता ह्या सर्वांची जागा नवरा, बायको, मुलं, LIC, म्युच्युअल फंड, हाऊसिंग लोन, डॉक्टर, मेडिटेशन, हर्बल मेडिसिन यांनी घेतली आहे. पण आपला क्लास आपण कधीच नाही विसरू शकत. आपल्या वर्गातला तो बेंच ज्याच्यामध्ये कर्कटक घुसवून आपण एक सर्कल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये असंख्य सेमी सर्कल बनवून आपण एक लोटस बनवलं होतं. तेव्हा आपल्याला कुठे माहीत होतं BJP जिंकून येणार. पण तो क्लास कमालीचा होता. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बिस्लेरी नव्हती, सॅनिटायझर नव्हता, पण ती एक निष्पाप दिवस आपल्या आयुष्यातले होते. रंग उडालेली कॅम्लिनची कंपासची पेटी, त्याच्या आतल्या साईडला आपण मंडे टू सॅटर्डेचं टाइम टेबल लिहिलं होतं. सॅटर्डे हाफ डे असतो ना, मग ते रिकामे जे रकाने असतात ना तिकडे स्टार काढले होते. अजूनही त्या शाळेमध्ये कदाचित आपल्या आठवणी त्या भिंतींवर, त्या बेंचवर अशाच निश्चित पडून असतील. पुन्हा एकदा जगावंसं वाटतं आपलं लहानपण, पण कदाचित ते शक्य नाही आहे. वेळेनुसार सगळं काही बदललं आहे रे. आता बघता बघता काही लोकांच्या डोक्यावरचं छप्पर उडालंय, कोणाची पोटं बाहेर आली आहेत, कोणाला चष्मे लागलेत, कोणी हेअर डाय करतं. पण आतलं ते बाळ निष्पाप मूल जे शाळेत जायचं ना ते अजूनही तसंच जिवंत आहे आणि त्याला नेहमी हसतं ठेवा. पुढे काय होणार आणि भविष्यात काय होणार हे बघता बघता आपली लांबची नजर एवढी स्ट्रॉंग झाली की लक्षातच आलं नाही आपण कधी 40+ झालो आणि आपल्याला जवळचा चष्मा लागला. पुन्हा एकदा
शाळेतल्या मित्रमैत्रिणींना एकत्र भेटण्याचा योग आला आहे. खूप एन्जॉय करा, धमाल करा. आयुष्य हे असंच हसतं ठेवा. तुम्ही जेव्हा खुश असतात ना तेव्हा आम्हाला तुम्हाला बघून खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतं. हॅव अ ग्रेट टाईम. चला पुढे. रुपाली तवटे, आशा गाडे, केराबाई जगताप, स्वर्णमाला गुंडे, विजय शेवाळे, विजय संदीपान शेवाळे, डॉक्टर लहूराव शेवाळे, महादेव संपत शेवाळे, रामा दिगंबर घरात, जरांडे बापराव सुदाम, रमेश काशीनाथ सातपुते, अवताडे ज्योतिराम महादेव, संदीपान ज्योतिराम देवरे, दीपक सुदाम मस्तूर, बाबासाहेब शंकर कांबळे, वैभव दत्त चव्हाण, नामदेव शेळके, सारंग दत्तात्रय तवटे, जगताप गजेंद्र विष्णू, दैन सतीश अर्जुन, दैन शिवाजी नारायण, शिंदे शहाजी दासा, वेलकम चंद्रकांत किसनावकर, युवराज शेवाळे दिगंबर विष्णू, शेवाळे रमेश नांदेड, शेटकर सुरेश दादा, भीमा श्रीमंत पवार, आलं का नाही, शेवाळे राजेंद्र ॲडव्होकेट जावेद सिकंदर शेख, कटके पंडित वाल्मिक, अशोक परदुके जगताप, अमर सुभाषराव मोरे, विलास कैलास मोरे, अडगळे शरद साहेब आला तुम्ही. थांबा, दोघ जण राहिले.
झाला की सर लाईट नाही म्हणून इन्व्हर्टर डिस्चार्ज चालू झाले अरे सावधान. तुमच्या दोन सारख्या करायला एक 20 एक सावधान. एक साथ. भारत भारत माता की जय. भारत माता की जय.
या उक्तीप्रमाणे गुरुशिवाय जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या पाठीवर असल्याशिवाय यशस्वी होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सर्व शिक्षक आणि माझे शिक्षक त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष भाऊ मोरे, आजच्या कार्यक्रमाचे आपल्या अध्यक्ष शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष भाऊ मोरे, प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे माजी प्राचार्य संभाजी मोरे सर, शाळेचे प्रमुख प्राचार्य उमस्कर सर, हे प्रमुख पाहुणे सर्व उपस्थित शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी माझे सगळे बॅचमेट अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी सरस्वतीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात. शिक्षक अध्यक्ष आणि माझे वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. आपण प्रचंड उपस्थितीने सर्व ग्रुपच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. तर मी प्रस्तावना करण्याच्या अगोदर एक छोटीशी कविता सुचली होती. मला वाटतं की ती तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कवितेचं नाव आहे आम्ही घडलो नसतो. आम्ही घडलो नसतो जर समस्त शेळगाव येथे गावकऱ्यांनी मंदिराची जागा आपल्या वर्गासाठी खुली करून दिली नसती. तुम्हाला आठवत असेल मारुतीचं मंदिर असेल किंवा आणखी दुसरं मंदिर असेल, बरोबर. त्याच्यानंतर आम्ही घडलो नसतो जर सर्व शिक्षकांनी शिकवलेले विषय मराठीचा खास विषय म्हटलं खास धडा मला आता आठवतोय आपल्याला काळे सरांनी शिकवला होता. त्याच्यानंतर पाचवीला असताना दमडी हा विषय आपल्याला शिकवला होता. आणि त्याच्यानंतर काही धडे असतील तर हे जर आपल्याला या शिक्षकांनी तळमळीने शिकवलं नसतं तर नक्कीच आपण घडलो नसतो. गणित विषय म्हटलं की सगळ्यांच्याच चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन येतं आणि ते स्वाभाविक आहे नाही. परंतु उमटकर सरांनी ज्या पद्धतीने गणित विषय हाताळला आणि त्याच्यानंतर सर्वांना ज्या धैर्याने ते शिकवलं तर त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला वाटतं की आपण घडले नसतो. आणि विशेष करून मला एक आभार मानावंसं वाटतं की 10वीच्या वेळेस जी रात्रीची शाळा आपण सर्व शिक्षकांनी चालू केली होती तर ती जर झाली नसती आणि त्या तळमळीने आपल्याकडून अभ्यास करून घेतला नसता तर नक्कीच आपण घडलं नसतो. तर मित्रांनो एक छोटीशी कविता होती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. माझं नाव रमेश सातपुते. आपण सगळे सहकारी 1999 मध्ये 10वीच्या वर्गात होतात. नाही 10वीचा वर्ग म्हटल्यानंतर एक वेगळाच जोश, वेगळीच क्रिएटिव्हिटी किंवा घरच्यांच्या चेहऱ्यावरती काहीसं टेन्शन असतं. जर आजच्या पिढीच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर ते कुठे ना कुठं वेगळ्या दृष्टीने जायला दिसेल. त्यावेळेस आपण खेळलेलं मैदानी खेळ असतील, कबड्डी, खो खो आपण 5वी पर्यंत अविजेते होतो.
सर्वांचं मनापासून त्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर कबड्डीची जी चुरस होती तर त्यातले जे वेगळे केलं किंवा ज्या पद्धतीने आपण त्या गोष्टी शाळेमध्ये असताना केल्या तर नक्कीच तो एक खूप छान प्रयत्न होता. आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही सिच्युएशन मध्ये किंवा कुठल्याही स्थानी पोहोचला असाल तरी पण आज इथं आपण जमलो ते सगळे मित्र म्हणून जमलोय. तर याच्यानंतर मी माझ्या मित्रांना विनंती करतो की आपण याच्यामध्ये एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगणं, कारण शरीराची सुंदरता ही कधी ना कधी संपते, पण जी व्यक्तिमत्व जे आहे ते वर्षानुवर्ष असेच व्यक्तिमत्व आपल्या गावचे आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषभाऊ मोरे यांचा आपण सत्कार करणार आहोत. त्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो गजेंद्र दत्ता आणि बापूराव दराडे. कोई आंखों में जो मीठे मीठे सपने क्या ये दिल करे, पहले पहले दिन की ये नई नई सुबह आओ चल करे, गम को चबाते जाए सबको बताते जाए अपनी हसरतें, यार मत भूले जगह है ये बड़ी कुल, सुनो सुनो जरा लेट मी से, भूलेंगे हम तो नहीं सोचेंगे हम भी कभी, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 ना, सीखेंगे हम ये यही है क्या गलत क्या सही, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 ना, आएंगे ना आएंगे ना. Yo, listen up now, school's out, hear the bell ring, tera kya hoga, I'ma do my thing, I'ma be rich, dressed in bling, I'ma spread ishq and make you sing. School's out, hear the bell ring, tera kya hoga, I'ma do my thing, I'ma be rich, dressed in bling, I'ma spread ishq and make you sing. थ्योरी में कमजोर है प्रैक्टिकल चैंपियन, तोड़ दे हम दीवारों को, है बोन्स में कैल्शियम, पढ़ने से जो हो ना हो टीचर से प्यार हो, फ्यूचर हो रास्ते पे आंखों में स्टार्स हो, डर वाले घर छोड़े जो भी मिले उसे छेड़े मस्ती में चले, कीड़े बने खाने लगे ऐसे क्यों किताबों को चश्मे लग गए,
साइंस पढ़े, आर्ट्स पढ़े, दिन पढ़े, रात पढ़े, कुछ भी ना पढ़े, सर पे जो डंडे, सिलेबस गंदे, फिर भी हम कहें भूलेंगे हमको नहीं, सोचेंगे हम भी कभी, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना, ना 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 ना, सीखेंगे हम ये यही है क्या गलत क्या सही, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना, ना 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 ना, आएंगे ना, आएंगे ना। कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे, हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. दुनिया ही रंगबिरंगी, आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्री तयार, बंधन नाही नात्याचे, तरी बंध हे जन्मभराचे, मैत्री तयार, जगण्याची रीत ही भारी, दोस्तांना सावरणारी, जोडणारी सोडणारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी. दिल 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 दुनियादारी, दोस्तीची दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी. 25 वर्षानंतर आपण एकत्र आलो, असा हा
आपला शैक्षणिक जो टप्पा आहे आपण पूर्ण करतो आणि आपण पूर्ण केल्याच्या नंतर बहुतांश मित्र मैत्रिणी यांना आपण सोडून आपापल्यामध्ये योग्यतेनुसार जे आपल्याला करण्याचं जे आपल्या जीवनामध्ये जे आहे आपण त्या वाटेवरती चालतो आणि असेच वेगवेगळ्या मार्गाने आपण जातो वेगवेगळ्या मार्गाने जातो करिअरच्या मागे धावतो आणि धावत असताना काय होतं आपल्या मित्रांना कधीच भेटणं होत भेटणं तर दूरच बोलणं पण होत नाही कधी असं बोलणं पण होत नाही पण आता जे आपण 1999 ला जे म्हणजे परिस्थिती होती आताची परिस्थिती खूपच बदलली एका क्लिक मध्ये आपण सर्व जमा होऊ शकतो व्हॉट्सअप आणि फेसबुक मुळे हे दिवस त्या आठवणी पुन्हा जागा झाल्या कारण डिजिटल सोशल मीडियाचा जो मार्ग आहे याच्यावरती आपण एका क्लिक वरती आपण इथं जमतो नाहीतर हे जर सुविधा उपलब्ध नसतील तर आपण कोण आणि आपले मित्र कोण हे आपल्याला शेवटपर्यंत कधीच जाणवलं नसतं खरे मित्र त्यांनाच भेटतात जय भगवान असे नशीब लागतं मित्र भेटायला आता यापुढं माझे मित्र बाबासाहेब कांबळे यांना 2 शब्द बोलायचे देऊन 2 शब्द बोल पूज्य गुरुजींवर आताचे लाडके शिक्षक म्हटलं चालेल आणि माझे मित्र आणि मैत्रिणी ज्यावेळेस ग्रुपवरती मेसेज आला की बाबा आपण असं काहीतरी करतोय त्यावेळेस माझी एक्साइटमेंट खूप काय भरपूर होती की काय काय करायचं असेल आणि एक मी कविता बनवली सरांसाठी ज्यावेळेस चर्चा चालू होती त्यावेळेस पाऊस चालू होता तर त्यावर एक मला कविता सुचली होती त्यावेळेस की ओळखलं का सर मला बघा तुम्ही सर कुठल्या सरांसाठी म्हणतो मी ते ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे आहेत काळे पांढरे कपडे आहेत काळे पांढरे केसावरती पाणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे आहेत काळे पांढरे केसावरती पाणी आज पुन्हा त्या वर्गाच्या पायऱ्यावर उभा आहे आज पुन्हा त्या वर्गाच्या पायऱ्यावर उभा आहे पण हातात दप्तर नाही आज पुन्हा त्या वर्गाच्या पायऱ्यावर आहे पण हातात दप्तर नाही पण फक्त आठवणी आहेत आणि डोळ्यात थोडंसं पाणी आहे फक्त डोळ्यात थोडंसं पाणी आहे ओळखत का सर मला पावसात आला कपडे भिजलेले आहेत पाय चिखलाने माखलेले आहेत पण मनात मात्र सर तुमचं एक वाक्य रेंगाळत आहे कपडे भिजलेले आहेत पाय चिखलाने माखलेले आहेत पण मनात मात्र सर तुमचं एक वाक्य रेंगाळत आहे गलती या करो मगर एक गलती दोबारा मत करो गलती या करो मगर एक गलत दोबारा मत करो सर आता वाट चुकली तरी मागे तुमचं वाक्य असतं सर तीच चूक परत करू नकोस ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे आहेत काळे पांढरे केसावरती पाणी सर तुमचं ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाही पण हे नक्की सांगतो माझ्या प्रत्येक यशात तुमचा आवाज आहे माझ्या प्रत्येक टाळलेल्या चुकीमध्ये तुमची शिकवण आहे माझ्या प्रत्येक यशामध्ये तुमचा आवाज आहे माझ्या प्रत्येक टाळलेल्या चुकीमध्ये तुमची शिकवण आहे म्हणूनच सर थोडा रडलो थोडा भिजलो आणि आज थेट तुमच्यापाशी भेटण्यासाठी आलो ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे आहेत काळे पांढरे केसावरती पाणी हे आपले सर जी काळे सर यांच्यासाठी कविता आहे
प्रकारे पावसाचे दिवस असल्यामुळे तसं घेतलीच आहे. ओळखलं का सर आम्हाला पाहिलं तुम्हाला रोज सकाळी सायकलवरून येताना? ओळखलं का सर आम्हाला ज्यांनी पाहिले तुम्हाला रोज सकाळी सायकलवरून शाळेकडे येताना? फक्त आणि फक्त आमच्या भविष्यासाठी परीक्षा चूक शिक्षा हे सगळं आलं गेलं. पण सर तुमचं ते रोजचं सायकलवरून यायचं समर्पण मनात कायमच ठसलं. तुमचं ते रोज सायकलवरून यायचं समर्पण मनात कायमचं ठसलं. सर आज जेव्हा आम्ही ऑफिसला जाताना गाडीने जातो तेव्हा आठवतं तुमची ती जुन्या सायकलची चाल, जिच्या प्रत्येक फिरणाऱ्या चाकात आमचं भविष्य फिरत होतं. म्हणून म्हणतो सर ओळखलं का सर आम्हाला? सर आजही आम्ही जिथं आहोत उभं आहोत तिथं पोचायला मार्ग तुम्हीच दाखवला. राग ही तुमचाच, प्रेम ही तुमचं आणि आम्ही अजूनही तुमचेच. म्हणून विचारतो सर पुन्हा एकदा, ओळखलं का सर आम्हाला? ओळखलं का सर आम्हाला ज्यांनी पाहिले तुम्हाला प्रत्येक सकाळी सायकलवरून येताना? डोळ्यात आमचं उज्ज्वल भविष्य घेऊन आणि मनात आमच्यासाठी निस्वार्थ प्रेम घेऊन. एक दुसऱ्या सर ओळखा कोण येते? ओळखलं का सर मला तोच मी जो मागच्या बाकावर बसून ABCD कम ऑन मीना प्ले विथ मी कविता पाठ करत होतो. हे 2000 कधी बघा 1993 होत्या मला कविता त्या आपल्या होती 5वीला असताना. ओळखलं का सर मला तोच मी जो मागच्या बाकावर बसून ABCD कम ऑन मीना प्ले विथ मी पाठ करत होतो आणि मग तेच टेस्ट मध्ये शेजारची कॉपी करत होतो. ओळखलं का सर मला तोच मी? त्या दिवशी टेस्ट होती, हातात पेन होता पण डोकं रिकाम होतं. कॉपी केली आणि पकडलोही गेलो. त्या दिवशी टेस्ट होती, हातात पेन होता पण डोकं रिकाम होतं. कॉपी केली आणि पकडलोही गेलो. तेव्हा तुम्ही काही न बोलता पारंब्याचा तो एकच फटका. तो अंगावर कमी आणि मनावर जास्त बसला होता. तो फटका नव्हता शिक्षा होती. म्हणून सर म्हणतो ओळखलं का सर मला तोच मी? सर आजही पाठीवर तुमची ती शिस्त आहे, डोळ्यात तुमचं ते निरागस नजरेतलं प्रेम आहे आणि मनात फक्त एकच प्रश्न आहे, ओळखलं का सर मला पावसात आला काही जणांची चौकडी. आणि दुसरं एक आहे की ज्या सरांनी आम्हाला शिस्त म्हणजे काय आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आम्ही 10वी मध्ये असताना 7वी मध्ये असताना गणपतीच्या मागचं मंदिर आहे त्यावेळेस आपलं मुख्याध्यापक सांगितलं होतं काहीतरी चालू होता अभंग शिकवत होते. त्यावेळेस एक वाक्य सांगितलं आहे, शिस्त हा शिक्षणाचा पाया आहे. आणि ती दुसरं सांगितलं आळस हा माणसाचा शत्रू आहे. हे जे 2 वाक्य आहेत माझ्यासाठी आणि सरांचं जे वाक्य आहे गलती करो गलती या करो एक गलत दोबारा मात्र करू, ह्या ज्या 4-5 वाक्य माझ्या म्हणजे ज्या वाक्याने मी आता चालतो, ज्या वाक्याने मी घडलो माझ्यासाठी 4 वाक्य आहेत. आणि दुसरं आठवतंय वार शुक्रवार होता, 3 वाजले होते आणि शाळेतली काही मुलं जे वर्गातली मुलं जे होते आमच्या समोर बसली होती त्यांनी शुक्रवारच्या पूजेचं जे काय राहिलेलं होतं मटेरियल ते खायचा प्रयत्न केला
आणि खाल्ले आणि ती पिशवी उडवत होते. चुकून कुठेतरी गेली आणि परत एक शिक्षक आले, त्यांनी असावा सगळ्यांना मारलं होतं आणि त्या सरांचं एक वाक्य होतं, थोडी रडारडी, थोडी वडावडी आणि थोडं रडारडी. तर याच्यावरून एक बोध घ्यायचा आहे की ज्यावेळेस तुमचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काही कराल तर तुमच्या काही चुकीचं कराल तर ते ऑटोमॅटिक तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, थँक्यू सर. थोडी रडार, थोडी वडावड म्हणजे आम्ही सातवीत असताना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असताना ती येऊन शावळे सरांचं वाक्य होतं. आता आपल्या शाळेचे लिपिक ओमकार मोरे यांना मी पुढे बोलवतो. त्यांचा एक सत्कार आलाय. शंकर मलंगनेर आणि संभाजी शावर या दोघांना मी पुढे बोलवतो. तर आपल्या सर्वांनाच वाटत होतं की मी पुन्हा येईन आणि आपण इथं सर्वजण आपण एकदा पुन्हा आलो. तर प्रत्येक जणांनी या 25 वर्षामध्ये जो काही संघर्षमय केला, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, प्रत्येकामध्ये जो आपापला जो संघर्ष आहे, ते प्रत्येकाने आपापला संघर्ष, आपलं स्वतःचं नाव, सध्या आपण काय करतो, कुठं म्हणजे कुठं येतं, नोकरी, व्यवसाय, प्रत्येकाने यायचंय आपलं नाव आणि स्वतःचं काय मनोगत असेल ना, एक 4 शब्द 2 शब्द काहीतरी बोलावं. नुसतं नाव आणि व्यवसाय काय करतो हे सांगून जाण्यापेक्षा काहीतरी आपल्या मित्रांना कळावं की काय काय संघर्ष केलाय, काय कुठं काय केलं आपण. आणि प्रत्येकाने 2 शब्द बोललंच पाहिजे. बोलल्याशिवाय आपल्याला पण काय कळणार नाही काय करतो. प्रत्येकाने पुढे यायचंय. मी प्रथम विनंती करतो की रमेश सातपुते यांना येऊन 2 शब्द फक्त सांगावं. आणि नमस्कार सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. लहू शेवाळे यांचं मनापासून धन्यवाद. ज्या पद्धतीने त्यांनी सूत्रसंचालन केलं आणि या कार्यक्रमाची रूपरेषा आखून दिली आणि तो कार्यक्रम सुरू ठेवण्याचे जे काम त्यांनी केलंय, तर त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. पहिलेच तास माझ्याकडे आलाय. तर माझं नाव रमेश काशीनाथ सातपुते आणि बेसिकली मी जवळच्याच गावामधला असून पारेवाडी दोनदा हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं असेल. माझे वडील व्यवसायासाठी या गावामध्ये आले होते, शेगावमध्ये आले होते. आमचं एक टेलरचं शॉप होतं. त्यानिमित्ताने मी 5वीला या ठिकाणी आलो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास तुमच्यासोबत चालू झाला. आज जरी सगळे आपण सोबत एकत्र नसलो किंवा 25 वर्षानंतर जरी भेटत असलो तरी त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या कार्यक्रमानिमित्त झालेलं आहे. आणि 10वी झाल्यानंतर मी माझा प्रवास धाराशिव, आताचं जे नाव आहे धाराशिवला 11वी झाली. त्याच्यानंतर 12वीला कर्जत नंतर पुढे शिक्षणासाठी मी पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर ग्रॅज्युएशन, परत MBA वगैरे झालं. आणि सर्व शिक्षकांनी केलेले कष्ट, त्यांचे प्रयत्न त्यांनी तळमळीने शिकवल्यामुळे मी आज या मुक्कामात येऊन पोहोचलेलो आहे. तर मी आता सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रतन टाटा जे आता आपल्यासोबत नाही आहे, जे नाव खूप आदराने पूर्ण इंडस्ट्रीमध्ये घेतलं जातं, त्यांचंच एक अमरेलामध्ये सब ब्रँच आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जी पूर्ण जगामध्ये टेक्नॉलॉजिकल जी सर्व्हिसेस किंवा कन्सल्टन्सी जे सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्या एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करण्याचं मला भाग्य मिळालं आणि अप्रॉक्सिमेटली 6.5 लाखाच्या आसपास एम्प्लॉई स्ट्रेंथ असेल त्या ऑर्गनायझेशनची. आणि आज जवळजवळ हा प्रवास 17 वर्ष त्या ऑर्गनायझेशन सोबत आहे. तर मी माझे भाग्य समजतो की जिथपासून चालू केलं होतं आणि आता कुठल्या लेवलला येऊन पोहोचलं. मित्रांनो, कोणी मोठा छोटा किंवा लहान वगैरे नाही आहे. ज्या परिस्थितीमधून आपण गेलेलो आहोत
बऱ्याच मित्रांनी सांगितलं की आजची परिस्थिती खूप बदललेली आहे. सोशल मीडिया तुम्हाला एक मिनिटावरती अवेलेबल आहे. पण माझी एकच विनंती आहे, आपले जे पाल्य असतील, आपले जे मुलं किंवा मुली असतील, त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन किंवा ज्या पण सोशल मीडिया थ्रू ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत शिक्षण पद्धतीमध्ये किंवा आर्मी जे गव्हर्नमेंट सेक्टर्स वेगळे वेगळे आहेत, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला माहिती नाही. तर माझी एकच विनंती आहे, सोशल मीडियामध्ये तुम्ही प्लीज मागे राहू नका. आपल्या मुलांना तुमच्या सोबत घेऊन या, त्यांना एक पाऊल पुढे चालण्याची संधी द्या आणि बघा ते कुठल्या कुठे जाऊन पोहोचतात. थँक्यू. बापराव सुदामदार आणते. माझा धंदा शेती. शिक्षक होता कंदावर. आम्ही शाळेत असताना बऱ्याच चुका करत होतो. त्या चुका करत असताना आमचे काळे सर असताना ते आमचे नात्याने चुलते लागतात. परदेशी सर एक लिपिक शिक्षक. मी असा बरकटलो होतो. त्यांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य समजूत घालून मला व्यवस्थित धन्यवाद. याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि व्यवस्थित शिक्षण दिलं मला. पुढचं व्यवस्थित काही शासकीय नोकरी किंवा इंडस्ट्रीमध्ये नोकरी न करता पुढचं आयुष्य कसं जगायचं याच्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग कसं काय म्हणतात आज आफ्टरनून आहे, पण सकाळ ही सर्वात आयुष्यातली चांगली आणि सुंदर सकाळ असते आपल्या आयुष्यातली. तुम्ही संध्याकाळी असो रात्री असो दुपारी असो कधी गुड मॉर्निंग कुठलाही माहिती गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय आपला आनंद निर्मित होत नाही. तर आजचा आपला 10वीचा क्लास 1999 बॅच. तर त्या गेट टुगेदरचं आयोजन खरंच 2 वर्षापूर्वी चालू होतं, पण असा योग आज एक पर्व आला चांगला. आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आपले सर्व मित्र कंपनी कामाचा वेळ काढून कोणी कुठले क्षेत्र असतील कोणी कुठे क्षेत्र असतील मध्ये आले. खरंच त्या मित्रांना त्यांचा अभिमान आहे मला त्याचा. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांनी पण पाहुणे आपल्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मी त्यांना पण दिलगिरी व्यक्त करतो. आणि तसेच आमचे माजी प्राचार्य ते खरंच मागच्या 2 महिन्यापासून स्वतःचं शरीर हे सांभाळत किंवा याचं आजारी असताना सुद्धा ते आपल्यापासून घर सोडून इथपर्यंत आले आणि इतका वेळ काढलाय. त्यांना बसायचं पण त्यांना त्रास होत असेल किंवा नको वाटत असेल जीवन त्यांना तरी पण ते आपल्याला आले. खरंच दादाचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि सर्व आमचे गुरुजन वर्ग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सांगायला भरपूर असतं पण प्रत्येकाला बोलायचंय. म्हणून आयुष्यात आपल्या प्रथम जर स्थान असेल तर आपले आई वडील ज्यांनी आपला जन्म दिलाय, ते जन्म दिलेले आई वडील ज्यांनी आपला मोठा धरून शिकवलं. आणि दुसरे म्हणजे आपल्याला आयुष्य कसं जगायचं, आपण रस्त्यावर फिरायचं का आईच्या आरामात एसी मध्ये बसायचं का आपण इमारती हिंडायचं, हे आपल्याला ज्यांनी शिकवलं ते आपले संत गुरुजन वर्ग. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, त्यांना पण मी धन्यवाद मानतो. मित्रांनो, शाळा काय असते, घर आपल्याला माहित असतं, जन्म झालेलं माहित असतं, मामाचं गाव माहित असतं, आपलं सर्व काही नातेवाईक माहित असतं. पण शाळा काय असते ही शाळेमध्ये येऊन 10वी पर्यंत राहिल्याशिवाय कळत नाही. काय तर विषय असा होतो मित्रांनो, 10वी झाली आणि मला 4 वर्ष स्वप्न पडायचं. तुम्ही म्हणता मी सांगू कुणाला, मी सांगत एखाद्या गावातला मित्र असेल कोणी असेल, आज आपण सर्वजण एकत्र आलो आणि मला सांगायचं योग आलाय की आतापर्यंत माझ्या मनात ठेवलं मी की 10वी झाल्यानंतर मला 4 वर्ष स्वप्न पडायचे की मी शाळेत यायचो, बाका बसायचो, खोड्या खेळायचो, करायचो. सत्य परिस्थिती का खोटं काही नाही. जे माणूस बोलतो ना ते मनातून बोलतं, वरून वरून बोलणं काही कामाचं नसतं. त्याच्यामुळं जास्त वेळ तर घेणार नाही. परंतु मित्रांनो, शहरात गेट टुगेदर केलं, सर्वांचं लव डॉक्टरांचं, विजय शेवाळे आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. कारण एवढं कष्ट घेतलंय. कारण वेळ काढणं, कामात वेळ काढणं सोपं नसतं. आपल्याला एक दिवस वेळ काढण्याचं कोणते म्हणते मला हे काम आहे ते काम आहे, सतत करायचं राहणे माणसं गेट टुगेदर पण करायचं लागतं. शाळेमध्ये करायचं राहणे पुढं गेट टुगेदरला पण लोक म्हणतात काय गेट टुगेदर म्हणजे काय. मित्रांनो, सोपं नसतं. तर मी काय म्हणतो, फक्त जसं आपण आपल्या धंद्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जसं आपण अकाउंट बॅलन्स सांभाळतो
आपला एक पेशंट पडला की फक्त टपची का तर आपल्या अकाउंट पैसे गेले काय आपले पैसे वाढले काय कसं आपलं शरीर पण सांभाळा कारण हे आतापर्यंत होतं ताकद अंगामध्ये मस्त जोश होता पण इथून पुढं खरंच जीवन जगायचं म्हणून आपण अजून एक वेळेस तर तुमची इच्छा असेल तर अजून एक वेळेस आपण 50व्या वर्षी 60व्या वर्षी जर आपण जगलो वाचलो तर आपण भेटूया बरं आणि नंतर मग अनुभव सांगा की माझं शरीर काय सांगतंय माझं शरीर काय करतंय तर शरीर सांभाळा अभ्यास करा नियोजन घ्या घरचं खा आणि व्यसनी होऊ नका काय नका ते म्हणतात की फिटर काहीतरी बोल लागलाय कारण सध्या काळाची गरज आहे काहीतरी बोलतोय पण काळाची गरज आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी सल्ला द्यावा मित्रांनो खरंच बरं का आपलं आपण बऱ्याच सगळ्यातून वाचलोय आणि आज एकत्र भेटलोय मला सार्थ आगमन आहे कारण हा टिंगल करण्याचा विषय नाही परंतु सर्वांनी आपलं शरीर सांभाळा व्यवस्थित राहा लेकरं बाळ आपले नाहीतर आपण इथून पुढे आता तुम्ही म्हणता की मी काय करू शकणार आपण काही करू शकणार नाही कारण आतापर्यंत आपण जे केलंय खूप झालं इथून पुढे फक्त आपलं समाधान राहायचं आनंद नाही बस धन्यवाद मला बोलायला दिली गेट बद्दल थँक्यू कारण जीवनात मी डॉक्टर झालो म्हणून यशस्वी का वकील झालो म्हणून यशस्वी का इंजिनियर झालो म्हणून यशस्वी का एक मोठा बिझनेसमॅन झालो म्हणून यशस्वी का तर नाही मी खूप पैसा कमावला म्हणून यशस्वी का नाही तर मी येणाऱ्या काळात म्हणजे भविष्याच्या काळात जो कोणी निरोगी असेल ना तो सर्वात यशस्वी निरोगी असेल तरच आपण पैशाचा त्या वापर करू शकतो नाहीतर त्या निरोगी नसेल ना तर काहीच करू शकत नाही तर पुढं लक्ष्मण शेळक्यांना विनंती त्यांनी पुढे शेळके पुणे इथे मी कॅब सर्व्हिस करतो चालवतो धन्यवाद माझं नाव संदीपान धेंडे पुण्यामध्ये एक छोटासा व्यवसाय करतो संस्थेचे चेअरमन आणि वर्गमित्र माझं नाव गावडे पिंटू भागवत मी इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये आर्मीमध्ये सर्व्हिस करतोय 25 वर्ष झाले ह्या शाळेमध्ये येण्याचा मेन मुद्दा म्हणजे मी 9वीपर्यंत तांदवडी शाळेमध्ये होतो त्याच्यामुळे काळे सर कोमटकर सर यांनी आमच्या शाळेतली मुलं ह्या शाळेमध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि फर्स्ट टाइम आम्ही माणिक विद्यालयामध्ये आलो 98 मध्ये आलो एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर मी 10वी पास आउट झाल्यानंतर आर्मी जॉईन आज मला 25 वर्ष आहे त्याच्यामध्ये मी टेक्निकलमध्ये कार्यरत आहे आता मी ज्युनियर कमिशन ऑफिसर आहे तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादाने मला हे सर्व काही खूप काही मिळलं जे आपलं एज्युकेशन आहे आयुष्यामध्ये एज्युकेशन एक जिंदगीचा मोठा एक पार्ट ह्याला आपण विसरू शकत नाही जिंदगीत एज्युकेशन नाही तर काही नाही पैसा येतो जातो जिंदगी येते काय बी होतो पण तुम्हाला जर समाजामध्ये वागायचं असेल तर सर्वात पहिले एज्युकेशनला महत्व द्या आपण काही म्हातारे नाही झालेलो तुम्हाला मरेपर्यंत शिक्षण घ्यायला काहीही कमी पडत नाही डोळे जोपर्यंत आहेत त्याही तुम्हाला मोबाईल असो लॅपटॉप असो इंटरनेटच्या जरिया ही सर्व काही सुविधा आहेत हे नाही की आम्ही 10वीला होतो आणखी सुद्धा आपण शिकू शकतो फक्त तुमची इच्छा स्मरण शक्ती ही प्रबळ होणार नाही त्याच्यामुळं जे काही सिनियर समाजाचं कार्यक्रम आयोजन केलं खास करून लहू डॉक्टरचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो कारण सर्व काही 50% आपापल्या जॉबमध्ये आहेत कोण व्यवसाय करत आहे एवढा टाइम काढून त्यांनी खास करके डॉक्टर की बघता बघता हा प्रोग्रामचं अरेंजमेंट करणं सोपं नाहीये चाहे मनी प्रॉब्लेम हो चाहे काही असो टाइम बी पाहिजे मनी बी पाहिजे सर्व पाहिजे तर आपण डॉक्टर साहेबांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो माझ्या 4 शब्दांत जय जय म्हणजे भूतकाळाचा ट्रेक असतो आपण भूतकाळात काय केलं ना त्याचा ट्रेक असतो या की पुढचं बोलायचं या ना हो माधव ये ना पटपट यायचंय पुढं तुम्ही तर मी आपलं 2 शब्द बोलतोय फक्त उपस्थित मान्यवर सगळे आदरणीय शिक्षक वर्ग सगळे
आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, आज मी पुणे या ठिकाणी ऑटोमोबाईल्स टू व्हीलर स्पेअर पार्टचे दुकान असल्यामुळे मी बिझनेस करतो आहे आणि खूप दिवसानंतर आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि सर्वच शिक्षक वर्ग आणि खास करून लघु शेवाळे, कारण ग्रुपवरती सर्वात अगोदर गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवूया या कारणासाठी मी डॉक्टरांकडे मेसेज केला होता आणि ग्रुपवरती पण मेसेज केला आणि त्यानिमित्त डॉक्टरांनी थोडं लगेच सहकार्य करून पुढील कार्यक्रमाला जे काही सुरुवात केली, ग्रुपवरती बोलण्याला सुरुवात केली, सर्व काही करून सर्व विद्यार्थींना सर्व एकत्र येण्यासाठी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वच शिक्षक वर्ग, विद्यार्थिनी यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात. आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी ज्यांनी अतिशय परिश्रम केले असे आमचे 4 मित्र, दादा सारंग बाप्पा दवटे, मालिकाप्पा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण कुठलीही गोष्ट करणं ही सोपं नाही आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कल्याण ग्रुपने आपल्या आई वडिलांची सेवा करावी, महिला ग्रुपने आज सासू सासऱ्यांची सेवा करावी, फार मोठी जिम्मेदारी आपल्यावर आहे. तर एवढंच या माध्यमातून सांगतो आणि मी थांबतो. मी सतीश अर्जुन जाईल. माझा आणि या शाळेचा सहवास फक्त 2 वर्षाचा. मी 9वी आणि 10वी फक्त या शाळेत आलो, त्यामुळे जास्त सहवास न लावलेले. त्या शाळेतनं जे आता जवळजवळ सगळे रिटायर झालेले त्यांनी आम्हाला घडवलं त्या 2 वर्षात. आणि 10वी नंतर काय कॉलेज केलं, कॉलेज नंतर शेती केली, वडिलांबरोबर राहिलो आणि वडिलांच्या सहवासात मी शेती शिकलो, गावचं काय थोडंफार राजकारण शिकलो. त्या राजकारणातून आता माझं करिअर चालू. पण मित्रांनो, संघर्ष सगळ्याच्या जीवनात आहे. खरा संघर्ष माझ्या जीवनात 2014 नंतर आला. माझे वडील गेले, अर्जुन तात्या बऱ्यापैकी सगळेजण ओळखत होते, त्यांना गावचे सरपंच सहकारी होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना एकच विनंती करतो, वडील गेल्यानंतर आपल्या पाठीमागचं किती मोठं छत्र हरवतं ते ज्याला वडील नाही त्यांना समजतं. त्यामुळे ज्यांचे आहेत त्यांना होता येईल एवढं आई वडिलांना जपा. आणि तुम्हाला विनंती, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना, आई वडील तर तुम्ही प्रेम करतात, पण सासू सासऱ्यांना तुम्ही प्रेम केलं तर तुमच्या नवऱ्याला थोडंसं सुख लागतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपणाला एवढी विनंती करतो. आणि नमस्ते, मी शंकर ज्ञानोबा मलंगनेर. मी आता पुण्यामध्ये एक रिक्षाचा बिझनेस करतोय, रिक्षा चालवतोय. मुंबईमध्ये प्रायव्हेट जॉब. रहिवासी आहे, ही एक प्रगतशील शेतकरी आहे. मी विजय संदीपान शेवाळे. मी आता पहिलीपासून मी शेळगाव मध्ये शिकत होतो, तर 5वी मध्ये मानेबाबा विद्यालय येथे शिकत असताना जे विठ्ठल रुक्माईचं देऊळ आहे ते मायबापासारखं देऊळ आहे. त्या माध्यमातून खरंच मानेबाबा विद्यालय जे नाव आहे ते भाऊनीजी सुचवलं, खरंच त्यांचं मनापासून आभार आहे. कारण का मानेबाबा हे देवस्थान आहे, ते आपल्या शेळगाव मध्ये खरंच जिवंत हे देवस्थान आहे. या माध्यमातून सर्व मुलं जे आहेत, मुली आहेत, आमच्या वर्गातून एकही असा माणूस नाही की दुसऱ्या जे काय आहे म्हणजे विदाऊट जे मुलं आहेत ते अजिबात ही एकही नाही. मला एवढं सांगायचंय, कुठे सर, PM शेवाळे सर, मटकर सर यांनी भरपूर आम्हाला मनापासून शिकवलं आणि आम्ही
कुठं म्हणजे पुणे मुंबई जी मुलं राहतात खरंच यामध्ये रमण जाधव जो आहे तो आला नाही, तो पण मोठ्या हुद्द्यावर आहे. अमर जे आहे सतीश दैर, नंतर दिगंबर शेवाळे, लव डॉक्टर, हे जे खरं आहे म्हणजे ते एवढा जे काय म्हणतात ना एक ग्रुप जे काढायचा होता, महादेव शेवाळे, लव शेवाळे, मस्तूत आहे, एकत्र येण्यासाठी आम्ही जवळपास 4/8/2018 या रोजी आम्ही ग्रुप काढला. व्हॉट्सअप ग्रुप काढून आम्ही एक मिळून आम्ही हा कार्यक्रम ठेवला आणि एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद.